या युद्धाच्या झळा आपण बघितल्या आणि हा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आणि यानंतर बघणार आहोत आपण राज्यातल्या बातम्यांकडे। आणि आता बातमी आहे एसटी संदर्भातली, विलिनीकरणाच्या मुद्द्यासंदर्भातली। कारण एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या 100 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना झटका बसलाय। कारण सरकारनं एसटी विलिनीकरणासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीनं एसटीचं विलिनीकरण शक्य नाही असं अहवालात म्हटलेलं आहे। त्रिसदस्यीय समितीचा अहवाल विधानसभेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी मांडला आणि त्यात एसटीचं विलिनीकरण सरकारमध्ये शक्य नसल्याची शिफारस करण्यात आली आहे असंही कळतंय। त्यामुळे राज्यभर सुरू असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांचं आता काय होणार हा मुद्दा अत्यंत ऐरणीचा आहे। कारण आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन सुरू आहे आणि विलिनीकरणाच्या मुद्द्यावर हे सर्व आंदोलक ठाम आहेत। त्यामुळे त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आता मांडण्यात तर आलेला आहे, पण या सगळ्या घडामोडींकडे देखील लक्ष असणार आहे। विलिनीकरणाच्या संदर्भात त्रिसदस्य समिती नेमली होती आणि या त्रिसदस्य समितीला विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती निर्णय घेण्यासाठी सांगितलं होतं। हा निर्णय त्रिसदस्य समितीने 12 आठवड्यामध्ये घ्यायचा होता। त्यानंतर तो मुख्यमंत्र्यांच्या सहीनिशी किंवा मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनुसार न्यायालयात सादर करायचा होता। 12 आठवड्यामध्ये त्रिसदस्य समितीने विलिनीकरणाच्या संदर्भातला जो निर्णय घेतला तो मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने हायकोर्टात सादर केला गेला। हायकोर्टाने त्याच्यामध्ये आर्थिक बाबी समाविष्ट असल्यामुळे हा अहवाल कॅबिनेटसमोर ठेवा अशा प्रकारचा सूतोवाच केला होता आणि त्या दृष्टिकोनातनं तो कॅबिनेटच्या समोर ठेवला गेला आणि कॅबिनेटच्या माध्यमातून आता अधिवेशन चालू झालं आहे म्हणून आज तो सभागृहाच्या पटलावर देखील ठेवला गेला आहे। या अहवालामध्ये जी मूळ कर्मचाऱ्यांची मागणी होती की एसटी कर्मचाऱ्यांचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावं, ही मागणी त्रिसदस्य समितीने अमान्य केलेली आहे। ही मागणी त्यांची फेटाळून लावण्यात आलेली आहे। त्यासाठी त्यांनी प्रशासकीय बाबी, आर्थिक बाबी आणि कायदेशीर बाबी या तिन्ही पातळ्यांवरती व्यवस्थित अभ्यास करून त्यांनी आपलं मत हे माननीय उच्च न्यायालयाला कळवलेलं आहे। या सर्व तिन्ही बाबींवर महामंडळात ह्या कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण होणार नाही हे स्पष्टपणे नमूद केलं आहे। पण त्याचबरोबर त्यांनी एस टी महामंडळाला काही सूचना केल्या ज्यामध्ये एस टी महामंडळाच्या उत्पन्नाचं स्तोत्र कसं वाढावं किंवा त्या बाबतीत काही उपाययोजना करता येतील का, किंवा जोपर्यंत एस टी व्यवस्थित आर्थिक भार उचलण्यासाठी सक्षम होत नाही तोपर्यंत राज्य सरकारने एस टी महामंडळाला आर्थिक मदत करत राहिली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना या शिफारसीमध्ये केलेल्या आहेत। ह्या शिफारसी विलिनीकरणाच्या ज्या बाबतीत कामगारांच्या कर्मचाऱ्यांची जी मागणी होती की विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनात जो प्रश्न होता की विलिनीकरण केलं तर आमच्या पगाराचा प्रश्न सुटेल, आम्हाला पगार आमचा वेळेवर होईल किंवा आमची पगारवाढ आम्हाला मिळेल, परंतु राज्य सरकारने हा संप चालू असतानाच कर्मचाऱ्यांचा पगार मूळ पगारात ज्यांना 1 ते 10 वर्ष झाली आहेत त्यांच्या मूळ पगारात 5,000 रुपये, 10 ते 20 वर्ष ज्यांची झालेली आहेत त्यांच्या मूळ पगारात 4,000 रुपये आणि 20 वर्षाच्या पुढील ज्यांची सर्व्हिस आहे त्यांच्या पगारात 2,500 रुपये मूळ वेतनात वाढ केली होती। आणि ही वाढ करून कामगारांचे पगार 10 तारखेच्या आतमध्ये होतील ही हमी राज्य सरकारने घेतली होती। म्हणजे ज्याच्यासाठी विलिनीकरणाचा हट्ट होता की पगार वेळेवर व्हावेत, पगार वाढवून मिळावेत, ह्या सगळ्या मागण्या आम्ही अगोदरच मान्य केल्या होत्या
आम्ही कर्मचाऱ्यांना वारंवार विनंती करत होतो की आपण कामावर या, आपल्या न्याय हक्कासाठी लढणं हा आपला हक्क आहे, परंतु एस टी बंद करून किंवा एस टीचं नुकसान करून आपल्याला कुठल्याही मागण्या पदरात पाडून देणं हे कोणालाही परवडणार नाही. कारण एस टी ही सर्वसामान्य माणसाची गरज आहे, गरीब जनतेची गरज आहे, ग्रामीण जनतेची गरज आहे. ग्रामीण भागातनं तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजमधली मुलं, शाळेमधली मुलं, ज्येष्ठ नागरिक हे सर्रास एस टीचा वापर करत असतात. त्यामुळे गरीब माणसाची जी जननी आहे ती तुम्ही बंद करू नका असं वारंवार आव्हान आम्ही एस टी कर्मचाऱ्यांना करत होतो. परंतु या एस टी कर्मचाऱ्यांपैकी 28,000 कर्मचाऱ्यांनी त्याला प्रतिसाद देत कामावर आलेत. अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात कर्मचारी कामावर आलेले नाहीत. ते विलिनीकरणाच्या या मुद्द्याची काय होतं याची वाट बघत होते आणि म्हणून आज हा निर्णय झालेला आहे. आता मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून ह्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण कामावर यावं. ज्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई झालेली नाही किंवा ज्यांना कुठल्याही प्रकारची पत्र दिली गेलेली नाही अशा कर्मचाऱ्यांनी ताबडतोब कामावर यावं. जे कर्मचारी निलंबित झालेले आहेत यांचं निलंबन मागे घेतलं जाईल, त्यांनी कामावर यावं. ज्या कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस दिली गेली आहे त्या कर्मचाऱ्यांची बडतर्फीची नोटीस मागे घेतली जाईल, त्यांनी कामावर यावं. आणि जे कर्मचारी बडतर्फ झालेले आहेत त्या बडतर्फ कर्मचाऱ्यांनी त्यांचा जो कायदेशीर अधिकार आहे, कारण त्यांना सेवेतनं बडतर्फ केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना परत घेण्याची एक प्रक्रिया असते. त्यांनी आपलं अपील करायला लागतं. ते अपील त्यांनी करावं. माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारे कामगारांची रोजीरोटी जाता कामा नये याची काळजी घ्या. कोणालाही नोकरीपासून त्याला वंचित ठेवू नका. आणि म्हणून हा निर्णय घेतला आहे की ज्यांना बडतर्फ केलं आहे त्यांनी देखील अपील करावं. त्यांच्या अपिलाचा व्यवस्थित कायदेशीर विचार करून त्यांना देखील परत घेण्याची प्रक्रिया आम्ही योग्य प्रकारे राबवून घेऊ. हे केल्याच्या नंतर देखील जर त्यातले काही कामगार आले नाहीत तर आम्ही असं समजू की या कामगारांना नोकरीची गरज नाही, ते नोकरी करू इच्छित नाही आणि मग त्यांच्या बदल्यात दुसरे कर्मचारी ठेवायचे का किंवा कंत्राटी पद्धतीने सेवा राबवायची का. कारण जशी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आमची जबाबदारी आहे तशीच राज्यातल्या ह्या जनतेच्या बाबतीत देखील जबाबदारी आहे. एस टीचं प्रचंड मोठं नुकसान या संपामुळे झालेलं आहे आणि हे नुकसान आणखीन वाढू देऊ नये, लोकांना अजूनही जास्त त्रास होऊ नये यासाठी आम्ही ह्या केलेल्या कारवाया देखील मागे घेत आहोत. परंतु ह्या कारवाई मागे घेताना यापुढे जर लोकांना जर असं वाटलं की कामावर येऊ नये तर आम्हाला वेगळे पर्याय वापरावे लागतील आणि त्याची जबाबदारी एस टी कर्मचाऱ्यांची असेल. एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्यांना भडकवलं जातं आहे. कोण सांगते अन्नदान करा, कोण सांगत होतं दुखवटा आहे, कोण सांगतं आणखीन वेगवेगळ्या मार्गाने आत्महत्या करा. परंतु हे काही मार्ग नाहीत. आपण कामावर या, आपण आपली नोकरी सांभाळून आपले हक्क जे काही विषय आहेत ते चर्चा करून आपण सोडवू शकतो. चर्चा करून तुम्ही विषय सोडवू शकता असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे विलिनीकरण शक्य नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आले. आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी. परिवहन मंत्री अनिल परबच आता संवाद साधत होते प्रसार माध्यमांशी. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन तरी बातम्यांचं पुन्हा भेटूयात. पहा फक्त News18.com.
आणि ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी. संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेलं आहे. निलंबित कर्मचाऱ्यांनी कामावर यावं असं देखील त्यांनी म्हटलंय. बडतर्फीची नोटीस दिलेल्या कर्मचाऱ्यांनी कामावर यावं आणि ज्यांना बडतर्फ केलंय त्यांनी नियमानुसार अपील करावं. त्यांना कामावर पुन्हा परत घेण्यासाठी विचार केला जाईल असं देखील अनिल परब यांनी आता पत्रकारांशी बोलताना म्हटलेलं आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. हा जो 30 सदस्यीय समितीचा अहवाल होता ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एसटी कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण अशक्य आहे आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा त्यांना देणं अशक्य आहे. आर्थिक मदतीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर सरकार मदतीबाबत निर्णय घेईल. वेतनासाठी 4 वर्ष म्हणजे तिथे तरतूद देखील करण्याचा मुद्दा यामध्ये उपस्थित झालाय. आणि महत्त्वाच्या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.